दरम्यान या ठिकाणी पुराव्यांच्या अभावी या 7 आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। साध्वी प्रज्ञा सिंग आणि कर्नल पुरोहित यांच्यासह 7 आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आल्याचं आपण पाहतोय। महत्त्वाची घडामोड तब्बल 17 वर्षांनंतर 2008च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा आज निकाल लागलाय। पुराव्यांअभावी मालेगाव बॉम्बस्फोटातील सर्व 7ही आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे। दरम्यान मोबाईलमधून पुरावे आढळले नाहीत असं यावेळी कोर्टानं म्हटलं। यासह आरोपींमध्ये बैठका झाल्याचा पुरावाही नाही असंही कोर्टानं म्हटलं। आरोपींना शिक्षा देण्याएवढा पुरावा कोर्टासमोर नाही असं कोर्टानं म्हटलेलं आहे। पुराव्यांअभावी आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे। साध्वी प्रज्ञा सिंह यासह इतर जे 7 आरोपी होते त्या सगळ्याच आरोपींची निर्दोष मुक्तता पुराव्यांअभावी झालेली आहे। दरम्यान पंचनामा व्यवस्थित झाला नाही असंही कोर्टानं यावेळी म्हटलं। शिवाय या संदर्भातले पुरावे आढळून आले नाहीत असंही कोर्टानं म्हटलं। वाघ आपल्याला ते पाहिजे कॉपी मी देतो 22 पानी एफिडेविट आहे। हलकनामा म्हणतात त्यात हिंदीमध्ये ते मी पेश करा त्या हिंदी भाषिक आहेत। मेरे लैंग्वेज में लिखो बोले वकील साहब, मैं जो लिखो और आपको समझेगा। त्याचमुळे भोपाळमध्ये ज्या निवडून आल्या या सगळ्या संदर्भात करण्यात आलेली आहे आणि आपण कोर्टाच्या परिसरामध्ये आहोत आणि आपण पाठीमागे सुद्धा पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तयार करण्यात आलेला आहे आणि आपल्यासोबत आरोपींचे वकील आहेत रणजित नायर। रणजित नायर जी, तुम्ही कोणत्या आरोपीचे वकील आहात आणि एनआयएच्या या सगळ्या कोर्टामध्ये काय अंतिम युक्तिवाद झालेला होता तुमच्याकडनं आणि त्याच्यावरती निकाल लागलेला आहे की दोषमुक्त म्हणून? हो, माझा आरोपी क्रमांक 11 सुधाकर चतुर्वेदी, मी ह्यांच्याकडून माझा पक्ष मांडलेला होता आणि आमचा युक्तिवाद हे होता की आमच्यावर केलेला पूर्ण जे चार्जशीट जे आमच्यावरती दाखल केलेली आहे ते पूर्ण खोटी होती आणि काल्पनिक होती। त्याच्यामुळे आम्ही तो सिद्ध करू शकलो की ह्यांनी जे दाखल केलेले होते सगळे विटनेस ते फोर्ज्ड होते आणि फॉल्स होते आणि त्याच्यामुळे आम्हाला निर्दोष मुक्तता भेटलेली आहे आज। परंतु यूएपीए लावण्याच्या संदर्भात देखील कोर्टाने ताशेरे ओढलेत की त्या तत्कालीन ज्या यंत्रणांनी यूएपीए लावले ते योग्य पद्धतीने नव्हते, योग्य पद्धतीने नव्हते असं म्हणणं आहे की डिटेल जजमेंट तर बघावं लागेल, आता येणार आहे। पण साहेबाचं असं म्हणणं आहे की त्यांचे सँक्शनिंग अथॉरिटीने सँक्शन्स बरोबर नाही दिलेली आहेत। परंतु ज्या स्कूटरमध्ये RDX टाकण्यात आले ती स्कूटरची संपूर्ण जी काही लिंक आहे ती आरोपींबरोबर झालेली आहे असं देखील नमूद जे गाडी होती ती कोणाची आहे हे सिद्ध करू शकलेलं नाही। ते आरोपीसोबत त्यांचा लिंक होऊ शकलेला नाहीये, त्याच्यामुळं निर्दोष मुक्तता केलेली आहे गाडी। परंतु ज्या पद्धतीने सगळा हा मालेगाव बॉम्बस्फोट हल्ला झाला 2008ला त्यावेळेस सरकारमध्ये आघाडीचं सरकार होतं, राज्यात आघाडीचं सरकार होतं राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं। त्यांनी कुठेतरी भाजपकडनं आरोप केला गेला की हिंदू दहशतवाद ही संकल्पना पसरवली गेली। साहेब, भाजप हा राजकीय पक्ष आहे, पण इथे जे कार्यकर्ते जे फसवले गेलेले आहेत ते सामाजिक कार्यकर्ते होते, हे ॲक्टिव्ह होते। 17 वर्ष त्यांना समाजात काम करू दिलं नाही म्हणून समाजाचं नुकसान करण्यात आलेलं आहे। पॉलिटिक्सचा हा वेगळा भाग आहे आणि जो करण्यात आलेलं होतं त्यांचं ते पर्टिक्युलरली त्यांचं पॉलिटिकली आयडिओलॉजी होती, त्यांना ते फसवून काहीतरी एक वेगळं नेरेटिव्ह करायचं। एके काळामध्ये ते कंटिन्युअस दहशतवादी हल्ले होत होते, कुठेतरी त्यांनी डायव्हर्ट करण्याकरिता ह्या लोकांना त्यांनी मदत फसवलेलं आहे आणि आज सिद्ध झालेलं आहे की हे पूर्ण चुकीचा होता। कोणताही एक तीळ मात्र साक्ष भेटली नाही समजा 17 वर्षात 325 विटनेसमध्ये, तर ह्याचा अर्थ हा आहे की हे पूर्णतः निर्दोषच होते आधीपासूनच। परंतु निकाल द्यायला कुठेतरी उशीर लागला। 17 वर्ष एक संपूर्ण या सगळ्या आरोपाखाली आपलं आयुष्य घालवलं। आयुष्य तर पूर्ण 17 वर्ष ह्यांचे वाया गेलेले आहेत। आता हे मशिनरीला थोडंसं वेळ लागतो काम करायला, इन्व्हेस्टिगेशनही थोडीशी लांब चालली होती त्याच्यामुळे हे वेळ लागलेला आहे आणि विटनेसही जास्त होते, 325च्या जवळजवळ विटनेस होते, त्याच्यामुळे थोडंसं लेंग्दी झालेलं आहे। परंतु या सगळ्या एनआयएच्या कोर्टामधले जे निकाल आलेत त्याला सर्वोच्च न्यायालयात जर कुणी गेलं तर पुन्हा एकदा ही सगळी अडचण निर्माण होऊ शकते तांत्रिकदृष्ट्या। तर तांत्रिकदृष्ट्या म्हणजे ते अपील आहे, अपील समोरच्यांना जाण्याचा अधिकार आहे, ते जाऊ शकतात आणि त्याच्यावरती उच्च न्यायालय जे असेल ते ठरवेल ते। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। नायर आपल्या बरोबर होते, जे चतुर्वेदी जे आरोपी आहेत या सगळ्या मालेगाव बॉम्बस्फोट हल्ल्या प्रकरणामध्ये त्यांचे वकील होते। त्यांचं असं म्हणणं आहे की 17 वर्ष संपूर्ण आयुष्य जे आहे ते आरोपाखाली या सगळ्या आरोपींनी घालवलेलं आहे। खटल्यामध्ये होते त्यांना निर्दोष